हाय एव्हरीवन, फ्लेवर्स अँड रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे. आजची रेसिपी शेअर करणार आहे पुलिहोरा. पुलिहोरा राईस बहुतेक दक्षिण भारतीय मंदिरांमध्ये नैवेद्यम किंवा प्रसादम म्हणून दिला जातो. ही डिश क्लासिक आहे. तिखट, आंबट, मसालेदार चवींनी परिपूर्ण आहे. प्रथम चिंच पाण्यात भिजवून ठेवायची आहे. आता पुलिहोरा राईससाठी लागणारे साहित्य: 1 चमचा मेथी घेतले आहे, 1 चमचा जिरे घेतले आहे, 1 चमचा धणे घेतले आहे, 1 चमचा तीळ घेतले आहे, 1 चमचा काळी मिरी घेतली आहे. आता हे छान भाजून घ्यायचं आहे. खमंग वास येईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे. हा मसाला भाजत असताना गॅस मंद ठेवायचा आहे. बारीक फ्लेम ठेवायची आहे. आता हा मसाला छान भाजला गेला आहे. आता गॅस बंद करूया. भाजलेला मसाला थंड झाला की बारीक करून घ्यायचा आहे. आता आपला मसाला बारीक करून झाला आहे. पावडर करून घेतली आहे. आता एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया. चिंच आता छान भिजली आहे. आता आपण तिला कुस्करून घेऊया. पल्प सगळा काढून घ्यायचा आहे. चिंच आता छान कुस्करून झाली आहे. आता आपण गाळून घेऊया. गाळून घेतल्यामुळे फक्त रस खाली येईल. बाकीचा चोथा वरती राहतो. चोथा घ्यायचा नाही. चांगलं प्रेस करून रस काढून घ्यायचा आहे. आता आपला चिंचेचा कोळ तयार झालेला आहे. चिंचेचा कोळ आता एका दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊया. स्टीलच्या एका पातेलीमध्ये ट्रान्सफर करून घेऊया. स्टीलच्या पातेलीमध्ये चिंचेचा कोळ ट्रान्सफर करून घेतला आहे. आता यात 3 चिरलेल्या मिरच्या घातल्या आहे. 7-8 कढीपत्त्याची पाने घातली आहे. 1 चमचा मीठ घातले आहे. हळद घातली आहे 1 चमचा आणि हे चांगलं ढवळून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. चिंचेच्या कोळामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हा चिंचेचा कोळ उकळून घ्यायचा आहे. गॅसवर ठेवून चांगलं उकळून घ्यायचं आहे. तीन ते 4 मिनिटे
चांगलं उकळून घ्यायचं आहे. चिंचेचा कोळ मध्ये मध्ये असं हलवत राहायचं आहे, म्हणजे खाली लागणार नाही. चिंचेचा कोळ तयार झाला आहे. आता बाजूला ठेवूया. एका पॅनमध्ये 3 ते 4 चमचे तेल घ्यायचे आहे. पाऊण वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत. आणि चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. शेंगदाणे चांगले फ्राय झाल्यानंतर 3 चमचे चणा डाळ घालायची आहे. ती सुद्धा चांगली तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे. चार हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घालायचे आहेत. ते सुद्धा चांगले तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. दहा 12 कढीपत्त्याची पाने घालायची आहेत. पाव चमचा हिंग घालायचा आहे. तीन ते 4 सुक्या लाल मिरच्या घालायच्या आहेत. त्या सुद्धा चांगल्या फ्राय करून घ्यायच्या आहेत. मिरच्या कुरकुरीत होईपर्यंत चांगल्या परतून घ्यायच्या आहेत. आता आपण गॅस बंद करूया. एका मोठ्या भांड्यामध्ये भात घ्यायचा आहे, तयार भात. त्यात चिंचेचा कोळ घालायचा आहे. थोडा थोडा घालायचा. लागेल त्याप्रमाणे चिंचेचा कोळ भातामध्ये घालायचा आहे आणि कालवून घ्यायचा आहे. भात आधी तयार करून ठेवला तरी चालेल. चिंचेचा कोळ सुद्धा आधी तयार करून ठेवला तरी चालेल. आता यात तयार केलेला मसाला घालायचा आहे. मसाल्याचा खमंग वास आजूबाजूला आपल्या दरवळत राहतो. सर्व मसाला आणि भात छान मिक्स करून घ्यायचा आहे. मग यात तयार केलेली फोडणी घालायची आहे. आता हे सुद्धा आपण चांगलं मिक्स करून घेऊया. हा भात देवासाठी नैवेद्य म्हणून करतात. प्रसाद म्हणून खाल्ला जातो. अत्यंत चवदार सात्विक अन्न आहे. हा भात तयार करताना घरात खमंग मसाल्याचा वास दरवळत राहतो. हा भात प्रसादाचा असल्यामुळे फ्रेश भात तयार करूनच हा भात बनवा. पिलूहोरा राईस बनवताना कांदा लसूण काहीच वापरायचं नाही. आणि असा छान मिक्स करून घ्यायचा आहे हा भात. आवडत असेल तर अर्धा चमचा तिखट घालायचं आहे. चवीप्रमाणे थोडं मीठ घातलं तरी चालेल. नवीन रेसिपीज बघण्यासाठी लाईक करा. बेल आयकॉनवर प्रेस करून सबस्क्राईब करा. आता भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर. थँक यू.